आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबई पुण्यात इसिसशी संबंधित असलेल्या काही संशयितांच्यावर एनआयएनं छापे घातले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मुंबई आणि पुण्यात काही ठिकाणी छापे घातले आहेत। प्राथमिक माहितीनुसार मुंबई आणि पुणे मिळून एकूण 4 ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत। या 4ही ठिकाणी इसिसशी संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय। याशिवाय मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आलं आहे। या बातमीवर आपली बारकाईनं नजर असेल, पण आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत त्या महाराजकारणाबद्दलच्या बातम्या। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी एक खास माहिती दिली आहे। ज्या पद्धतीनं कालही अजित पवार शपथ घेणार आणि राज्यपालांच्याकडे जाणार, मंत्र्यांच्या आमदारांच्या सह्या झाल्या, ही बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं दिली होती। तसंच आता खाते वाटपाची सुद्धा खास अपडेट न्यूज 18 लोकमतकडे आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ किंवा महसूल खातं जाणार, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। धनंजय मुंडे यांच्याकडे मागासवर्गीय विभाग सोपवण्यात येईल, तर महिला आणि बालविकास हा विभाग आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल। एवढंच नाही तर राष्ट्रवादीतून कालच शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झालेल्या आणि यापूर्वी आरोप झालेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक हे खातं पुन्हा दिलं जाणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं बातमी दिली होती, आता खाते वाटप संभाव्य सुद्धा, काय म्हणतात सूत्र? जी आपण जर पाहिलं असेल तर ही या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तारात अजित, ठाण्यात कदाचित जास्त कंजेशन आहे, कारण सगळे मंत्री आता ठाण्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे आवाज नीट येत नाहीये। पण पुढच्या काही क्षणांमध्ये अजित मांढरे यांच्याशी संपर्क साधून आपण पुन्हा माहिती घेऊयात। जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार, अजित, माझा आवाज पोहोचतोय? जी आपला आवाज येतोय। येस, काय असू शकतं खाते वाटप? म्हणजे आपण जर पाहिलं तर या सगळ्या घडामोडी लोकमतने गेल्या एप्रिल महिन्यापासून ज्या पद्धतीनं बातम्या दिलेल्या त्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत। मग अजित पवार हे एनसीबीतून बाहेर पडतील हा विषय असेल, किंवा जवळपास 20 ते 24 आमदार त्यांच्यासोबत असतील, हा सगळा मुद्दा आहे। आणि आता देखील खाते वाटप जो आहे, खाते वाटपासंदर्भामध्ये सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जे आहे ते सोपवलं जाईल आणि महसूल खातं जो आहे याचा देखील पर्याय उपलब्ध आहे। पण प्रामुख्याने अर्थ खातं जे आहे, म्हणजे अर्थमंत्री जे आहेत ते खातं अजित पवारांना दिलं जाईल। काल 9 मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथ घेतलेली आहे। या 9 लोकांना आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे कामाच्या बाबतीमध्ये अगदी तत्पर असतात। प्रशासकीय संपूर्ण यंत्रणेवर त्यांची फार मोठी पकड असते, त्यामुळे त्यांच्या ज्यावेळी या सगळ्या घडामोडी घडल्या त्यावेळी तात्काळ त्यांना सगळी मंत्रिपदं दिली जावीत आणि तात्काळ खाती दिली जावी, जेणेकरून त्यांना काम करायला वेळ मिळेल आणि अधिवेशनाच्या आधीच त्यांचं काम जे आहे ते दिसेल आणि या सरकारच्या म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते कशा पद्धतीने मिळून काम करतायत हे दाखवण्याची संधी त्यांना मिळेल। याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या 9 मंत्री जे आहेत, या 9 मंत्र्यांनी ज्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांना देखील आता खाते वाटप होईल आणि हे खाते वाटप जे साधारणपणे अर्थमंत्री अजित पवार असतील, महिला एवं बालविकास जे आहे हे आदिती तटकरे यांना दिलं जाईल। त्यानंतर क्रीडा मंत्र जे आहे, क्रीडा कल्याण मंत्रालय, खाद्य मंत्रालय, मत्स्यपालन मंत्रालय, कपडा उद्योग मंत्रालय, बहुजन विकास मंत्रालय, परिवहन, त्यानंतर हाऊसिंग आहे, मायनॉरिटी वर्क, सोशल मीडिया जस्टिस आहे, यानंतर पशुसंवर्धन आणि आपत्कालीन व्यवस्था प्रबंधन, ही जी 9 खाती आहेत, ती 9 महत्वाची खाती आहेत आणि या 9 जे मंत्री आहेत त्याला यांना हे तात्काळ आजच ही संपूर्ण खाते वाटप जे आहे ते केलं जाईल आणि त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले जातील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
हे लवकरच याची घोषणा करतील आणि कायदेशीर त्या सर्वांना या खाते वाटप जे आहे त्याची माहिती दिली जाईल आणि काम करण्यास सांगितलं जाईल असं आपल्या सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे. बर अजित, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे माहिती देत होते की खातेवाटप आजच जाहीर होणार. हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक, अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाऊ शकतं, तर महिला आणि बालकल्याण विभाग हा आदिती तटकरे यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्या या महाराजकारणावर न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींची आहे बारीक नजर. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अजित पवार यांनी शरद पवार यांचा फोटो वापरू नये असा सरसकट सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागलाय. शरद पवार यांचा फोटो वापरल्याबद्दल काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. दादांनी शरद पवार यांची फसवणूक केली आणि त्यामुळे शरद पवार यांचा फोटो अजित पवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी वापरू नये अशा प्रकारचा सूर उमटू लागलाय. जर का फोटोच वापरायचा असेल तर शरद पवार यांचा फोटो वापरण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल यांचा फोटो वापरावा असंही काही जणांनी सुचवलंय. शरद पवार यांचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेण्यात आलाय आणि पवार यांना फसवून, म्हणजे शरद पवार यांना फसवून अजित पवार गेल्यामुळे त्यांचा फोटो वापरू नये अशा प्रकारच्या भावना या व्यक्त होत आहेत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विनोद, अजित पवार यांनी काल ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं आणि सरकारमध्ये समावेश झाले आणि काल मंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच्यानंतर कार्यकर्ते मात्र एकदमच आक्रमक झाले. शरद पवार यांनी पुण्यामध्ये थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि त्यांनी म्हटलंय की या बंडाला आमचा पाठिंबा नाही, कारण आम्हाला न विचारता अजित पवार यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत नसल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अजित पवार यांनी जरी दावा केला की बहुतांश आमदार आणि संघटना माझ्यासोबत आहे, परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी काल ज्याप्रमाणे घोषणाबाजी आणि इतर ज्या काही घटना केल्या आहेत त्याच्यामुळे असं दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांचा फोटो वापरू नये, त्याऐवजी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा फोटो वापरावा असा एक सूर कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते कालची जी घटना झाली अजित पवार यांच्या कृत्यांना खूपच नाराज आहे आणि कार्यकर्त्यांमधून हा एक सूर येत आहे की शरद पवार यांचा फोटो यामधील 9 लोकांनी वापरू नये. आणि काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामधील जे 9 लोकांनी मंत्री घेतले त्यामध्ये काही वरिष्ठांचे फोटो लावले होते, तेही फोटो काढण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी अशी भूमिका पाहायला मिळत आहे. बर, विनोद तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे 9 मंत्र्यांची देवगिरी या बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपणच राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं म्हणत जवळपास 40 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या तिघांनी घेतलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. आणि आता 9 पैकी बहुसंख्य मंत्री हे देवगिरी या अजित पवार यांच्या निवासस्थानी येऊन दाखल झालेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. मला वाटतं हे टेक्निकल बाबीसाठी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे, कारण विरोधी पक्षनेता जरी कोणाला करायचं म्हटलं LOP तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचे जे उभाटाचे जे आमदार आहेत त्या सर्वांची संमती घेऊनच विरोधी पक्षनेता ठरला जाईल. तिकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. रुपाली चाकणकर यांनी थोड्या वेळापूर्वी अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. फक्त स्वतः रुपाली चाकणकर यांनी औपचारिकपणे अजून जाहीर केलेलं नाही की ते त्या अजित पवार यांच्यासोबत आहेत का शरद पवार यांच्यासोबत. पण आज पुढच्या थोड्याच वेळात रुपाली चाकणकर सुद्धा आपली भूमिका
जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. तिकडे पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा महाराष्ट्रभराचा दौरा करून रान उठवण्यासाठी सज्ज झाले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात कराडमध्ये दाखल होत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन लढाईचं रणशिंग शरद पवार फुंकणार आहेत आणि कालच त्यांनी आपले स्पष्ट इरादे सांगितले. अजित पवार यांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार आज कराडमध्ये शक्ती प्रदर्शन करतील. कराडच्या सभेतून या बंडखोरीवर पवार काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अजितदादांच्या बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे. ते माझे काका आहेत. अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधीकधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे. ह्या दोनच मोठ्या पार्ट्या कुठेतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी रोखू शकतात हे कदाचित भाजपला माहिती असावं आणि त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडलं तर शेवट आपण एकटंच राहू असं त्यांना वाटतं. ते एकटे राहिले तरी ते विसरून गेले की लोक हे आपल्याला कुठेतरी निवडून देत असतात, आमदार निवडून देत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता इतर ठिकाणी हे जमू शकतं पण महाराष्ट्रात हे जमणार नाही कारण लोक हे जमून देणार नाही. जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. कारण का आज लोकांचं मॅन्डेट भाजपबरोबर राहिलेलं नाही तर भाजप कुठं ना कुठं तरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता. माझ्या बापाला कुणी यातना दिल्या आणि मी शांत राहायचं. मी शरद पवार नाहीये, मी साधा माणूस आहे आणि म्हणून मी थोडा आक्रमक झालो. माझी चूक आहे का माझं बरोबर आहे मला काही माहित नाही पण ज्या माणसाबरोबर ह्या पुण्यात मी 40, 45, 50 वर्ष लय रुबाबात जगलो त्या माणसाला ज्यांनी यातना दिल्यात हे सहन न होणारी घटना आहे. खऱ्या अर्थानं आता हे साहेबांचं वय पाहिलं हे कालची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलं आणि हे काम करत असताना असे पक्षाला तडे जाताना पाहताना मनाला नित्यपणाने अत्यंत दुःख होत आहे. परंतु शेवटी प्रत्येक कार्यकर्ता हा संभ्रमात आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला की आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये साहेबांना साथ देणं हे गरजेचं आहे म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. आणि थेट जाऊयात कराडला. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. पुढच्या काही क्षणात शरद पवार इथे पोहोचतील. ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर कराडमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल होताना पाहायला मिळतात. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत आणि त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर काल जी घटना घडली होती पक्षाच्या बाबत त्यानंतर नेमका पक्ष कोणाचा आणि कार्यकर्ते कोणाच्या बाजूने जाणार अशा पद्धतीचा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र स्वतः शरद पवार आता मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे तो शरद पवार करताना पाहायला मिळतात. आणि बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत, नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर पक्षासोबत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन होताना या ठिकाणी दिसून येते. बाळासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणूया. या ठिकाणी पाहायला गेलं तर बाळासाहेब पाटील जे इथले स्थानिक नेते आहेत, आमदार आहेत, ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि पोलीस त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. कारण मोठ्या प्रमाणात आहे ते पश्चिम महाराष्ट्रातनं कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुद्धा उद्भवू शकते. त्या अनुषंगाने पोलीस या ठिकाणी संवाद साधताना पाहायला मिळतात. पवार साहेब या ठिकाणी पाठीमागे बोलतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे ती या ठिकाणी. बाळासाहेब पाटील साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचं इथलं नियोजन आहे, कशा पद्धतीनं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होते? आदरणीय पवार साहेबांचा काल
संध्याकाळी निरोप आला की मी आज कराडला येतोय. मूळच्या कार्यक्रमाप्रमाणे ते सातारा येथे रेक्षण संस्था बैठकीसाठी येणार होते, पण त्यांनी सांगितलं की मी इथं चव्हाण साहेबांचं सामाजिक दर्शन घडवतोय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ सर्व माता भगिनी विशेषतः तरुणांच्या माध्यमातून हा महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत. आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं कशा पद्धतीचं नियोजन आहे, सभा होणार आहे का? नाही, मुळामध्ये असं आहे की पवार साहेब फक्त समाज दर्शन घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत, पण एकंदर लोकांची येणारी गर्दी पाहता, एकंदर उत्साह पाहता आम्ही साहेबांना विनंती करू की आपण यांना मार्गदर्शन करावं. परंतु मोठ्या सभेचं नियोजन आम्ही करू शकलो नाही किंवा आपल्या माध्यमाशी स्वतः साहेब त्या ठिकाणी निश्चित बोलतील. खरं तर नेते गेले त्यानंतर कार्यकर्ते कुणाच्या सोबत असा एक प्रश्न पडला होता, काय उत्तर आहे त्याला? नाही, मुळामध्ये आहे की या जिल्ह्याचा विचार केला किंवा राज्याचा विचार केला तर राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये लहान सहान गावामध्ये पवार साहेबांचं त्या ठिकाणी निश्चित काम आहे, त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे, त्यांचं ओलय आणि ही सर्वसामान्य कार्यकर्ते निश्चित आदरणीय पवार साहेबांच्यावर राहतील. बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत अशा पद्धतीचा अजित पवार दावा करतात, एकूण ग्राउंडवरचं चित्र काय? नाही, मुळामध्ये असं आहे की प्रत्येकजण दावा त्या ठिकाणी निश्चित करत असतो, पण दावा करत असताना शेवटी त्यामुळे थोड्याच वेळात शरद पवार इथे पोहोचतील आणि ते इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतील. या सगळ्यावर आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे. तुर्तास ही पुण्यातली दृश्य आहेत. आणि एक ब्रेकिंग न्यूज या क्षणाची येते. शपथ घेतलेले सर्व 9 मंत्री शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सत्तेत गेलेले सर्व मंत्री एकत्रितपणे भेटण्यासाठी शरद पवार यांच्याकडे वेळ मागणार आहेत. सत्तेत गेलेले मंत्री शरद पवार यांना भेटणार आहेत. पवारांनी वेळ दिल्यास हे सगळे नेते शरद पवार यांची एकत्रित भेट घेतील. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे एकंदरीत जे 9 आमदार आहेत त्यांनी काल शपथ घेतला आहे. ते सर्व आमदारांनी शरद पवार यांची भेट मागितली आहे आणि शरद पवार यांनी जर भेट दिली तर ते सर्व आमदार एकत्रित भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार आहे असं दिसतंय. एकंदरीत शरद पवार यांनी काल जेव्हा विरोधात सूर उगवला त्यानंतर मात्र अजित पवार यांची सावध पवित्र घेऊन आज शरद पवार यांना भेटण्यासाठी वेळ मागणार आहे आणि ज्यावेळेस शरद पवार यांची भेट मिळेल त्यावेळेस सर्व आमदार एकत्रित जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व आमदार आपल्यासोबत असल्याचा जो दावा केला आहे त्यांनी तो कशा प्रकारे त्या ठिकाणी मांडणी करतं याची सर्व तयारीही त्या ठिकाणी झाली आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की अजित पवार यांनी जो बंड केला आहे त्या बंडाच्या बाबतची भूमिका काय असणार आहे आणि त्याबाबतची माहिती देण्यासाठी हे सर्व 9 जे मंत्री झालेले आमदार आहेत ते शरद पवार यांना भेटणार आहेत आणि त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न करणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार यांना कधी वेळ देतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. शरद पवार, शरद पवार, पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, महाराष्ट्र का बुलंदवा, शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्र का बुलंदवा, शरद पवार, शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्र का बुलंदवा. पुण्यापासून कराडपर्यंतच्या या मार्गामध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक जमलेले आहेत. घोषणाबाजी आणि त्यांचं स्वागत केलं जाते पुष्पगुच्छ देऊन. कराडमध्ये ते चाललेत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि पुणे ते कराड या मार्गामध्ये साधारण 50 गाड्यांचा ताफा शरद पवार यांच्या सोबत आहे आणि वाटेत प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. तिथे कराडमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेत. तिथे शरद पवार सगळ्यांना संबोधित करणार आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करतील आणि तिथे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। साताऱ्यामध्ये पोहोचले असताना शरद पवार यांचं जंगी स्वागत साताऱ्यामधल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आणि आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत असं कार्यकर्ते सांगतायत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे सुद्धा शरद पवारांच्या ताफ्यात सोबत आहेत। आता हा सगळा ताफा साताऱ्यापर्यंत पोहोचलाय। वैभव, वाटेमध्ये तुम्हाला काय काय चित्र पाहायला मिळालं? श्वेता, ठिकठिकाणी अनेक कार्यकर्ते हे रस्त्याला मोठ्या संख्येनं थांबतात, तर काही ठिकाणी जे चित्र पाहायला मिळालं ते शरद पवारांची ओळख सांगणारं होतं। ते म्हणजे 3-3, 4-4 जण जे आहेत ते हातामध्ये छोटे छोटे हार घेऊन रस्त्यावरती शरद पवारांच्या ताफ्याची वाट पाहताना दिसलेले आहेत। आता वाईचे आमदार जे आहेत मकरंद पाटील हे शरद पवार यांच्या सोबत आलेत। काल ते अजित पवार यांच्या सोबत सकाळी शपथविधीच्या ठिकाणी होते। त्यानंतर शशिकांत शिंदे जे आहेत ते साताऱ्यामध्ये शरद पवार यांचं स्वागत करणार असल्याचं समजतंय। जुन्नरचे आमदार अतुल बेनके जे काल अजित पवार यांच्या सोबत होते तेही त्यांनी आपली भूमिका जाहीर करत आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आणखी जसा वेळ जाईल तशी संख्या जी आहे ती वाढेल। शिरूरचे आमदार आहेत अशोक पवार, ते 12 वाजता त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। नेमकं काल काय काय झालं याबाबतची माहिती जी आहे ती जाहीर करतील। आपण कुणाची नावं घेणार नाहीत असं शरद पवार यांनी आधी स्पष्ट केलेलं होतं। ज्यांना सोबत राहायचंय त्यांनी त्यांच्या भूमिका पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करा असं त्यांनी कालच स्पष्ट सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता सकाळपासून जसं जसं पुण्याहून शरद पवार यांचा कॉन्वॉय निघालाय साताऱ्याच्या दिशेनं, जो खरं तर पवारांचा जिल्हा किंवा पवारांना मानणारा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे। याच सातारा जिल्ह्यानं केलेल्या मतदानामुळे राज्यातलं चित्र जे आहे ते 2019ला बदलताना आपण पाहिलं पावसात भिजलेल्या सभेनंतर। आणि त्यामुळे साताऱ्यात प्रतिसाद जो आहे तो शरद पवार यांना अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये मिळतोय। रस्त्यावरती अनेक ठिकाणी लोक 2-2, 3-3 गटाच्या संख्येनं थांबलेले आहेत। मात्र सगळ्यांचे शुभेच्छा ज्या आहेत किंवा सत्कार जे आहेत हार घेणं शरद पवार यांना शक्य नसल्यामुळं हा कॉन्वॉय जो आहे तो अतिशय वेगानं पुढे जातोय। जिथं 100-200च्या संख्येनं मोठमोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर थांबलेली आपण आता पुन्हा चित्र पाहू शकतो। रस्त्यावरती पुन्हा गाड्यांचा ताफा जो आहे तो थांबेल। आता असे ठिकठिकाणी शरद पवार यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे। लोक जे आहेत ते पवारांच्या कॉन्वॉयच्या आडवे उभे राहत आहेत। सातत्यानं त्यांची सिक्युरिटी जी आहे तिला खाली उतरायला लागते आणि स्वागत जे आहे ते स्वागत करताना लोक आपल्याला दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि बुके जे पुष्पगुच्छ जे आहेत ते दिले जातात। 2 मिनिटांसाठी कॉन्वॉय थांबतो, 1 मिनिटासाठी, आणि त्यानंतर तातडीने लगेच हा कॉन्वॉय जो आहे तो रवाना होतोय। मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जो आहे तो वाढताना दिसतोय शरद पवार यांना आणि अनेक ठिकाणी फटाके फोडले जातात। काही ठिकाणी स्पीकर्सवर जोरदार गाणी जी आहेत ती लावण्यात आलेली होती। वाजंत्री वाजताना सुद्धा आपण ऐकलं वैभव। आणि आता कोणत्या स्पॉटला पोहोचलेत? कराडमध्ये पोहोचायला किती वेळ लागेल? साताऱ्याच्या आसपास आताचा कॉन्वॉय जो आहे तो पोहोचलेला आहे आणि साधारण आणखी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये 45 मिनिटांमध्ये शरद पवारांचा कॉन्वॉय जो आहे तो कराडला पोहोचेल आणि तिथं जंगी स्वागत जे आहे ते होते। पश्चिम महाराष्ट्रातनं अनेक कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। रोहित पवार सुद्धा गाडीतनं उतरलेले दिसत आहेत। आता वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते जे पवारांच्या सोबत येत आहेत हे सगळे कार्यकर्ते गाडीत बसण्यासाठी आता जागा जी आहे ती करून दिली जाते। मकरंद पाटलांना सोबत घेतल्यानंतर आता शशिकांत शिंदे हे थोड्या वेळात शरद पवार यांच्या सोबत असतील। त्यामुळे गाडीत आधी जे बसलेले लोक होते ते आता उतरतात। वंदना चव्हाण आणि रोहित पवार हे शरद पवारांचा कॉन्वॉय मोदी बागेतून निघाला तसे त्यांच्या सोबत होते। मकरंद पाटील हे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती वाईहून पुढे पवारांना भेटायला आलेले होते आणि आता जी माहिती आहे त्यानुसार शशिकांत शिंदे हे साताऱ्यामध्ये अत्यंत जोरदार स्वागत जे आहे ते करण्याच्या तयारीमध्ये आणि तिथून ते शरद पवारांच्या सोबत असतील। तिथून पुढे हा कॉन्वॉय जो आहे तो कराडकडे रवाना होईल। वैभव, तुम्ही मगाशी म्हणालात की ताफ्यात आता 50 गाड्या असतील, आता गाड्यांची संख्या वाढली आहे का? श्वेता, गाड्यांची संख्या सातत्यानं वाढते। रस्त्यानं अनेक लोक जे आहेत ते कराडच्या ठिकाणी जाण्यासाठी कॉन्वॉयमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। जवळपास 200च्या आसपास गाड्यांचा आकडा जो आहे एकूण कॉन्वॉयमध्ये असलेला तो दिसतोय। साधारण एक 100 ते 200 मीटरचा हा सगळा कॉन्वॉय जो आहे तो अत्यंत वेगानं पुढे सरकतोय आणि लोकही कॉन्वॉयमध्ये एकानंतर एक जोडले जाताना दिसत आहेत। बरं, ट्रॅफिक पोलीस सुद्धा ठिकठिकाणी दिसत आहेत कारण इतक्या मोठ्या गाड्यांचा ताफा या
महामार्गावरनं चाललाय म्हटल्यावर तिथे इतर जी वाहनं असतील सर्वसामान्यांची त्यासाठी काय नियोजन आहे? श्वेता, कॉन्व्हॉय आहे तो कॉन्व्हॉयच्या साताऱ्याच्या बॉर्डरवर, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती कॉन्व्हॉय जो आहे तो बदलला गेला आणि सातारा पोलिसांनी आधीच तो क्लिअर करण्यासाठी पायलट जे आहेत ते जागोजाग डिप्लॉय केलेले आहेत. त्याच्यामुळे रस्त्यावरती ती या कॉन्व्हॉयच्या मध्ये येणार नाहीत याबाबतची खबरदारी सातारा पोलिसांनी सुद्धा घेतली. पुणे पोलिसांनी त्यांच्या हातीपर्यंत घेतलेली होती आणि अनेक टीम्स ज्या आहेत त्या पॅरलली या कॉन्व्हॉय बरोबर जाताना दिसतात. कॉन्व्हॉय कुठे थांबू नये किंवा गाडीच्या आडवं पवारांच्या गाडी. बिलकुल. आणि वैभव, तुम्ही सुद्धा या NH4 वरून पुणे बेंगलोर महामार्गावरून सध्या शरद पवार यांचा कॉन्व्हॉय जसजसा पुढे चाललाय कराडच्या दिशेनं, न्यूज 18 लोकमतची टीम सुद्धा त्यांच्या सोबत आहे. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी त्यांच्या सोबत चाललेत आणि कराडपर्यंत ते जाणार आहेत. वैभव, तुम्ही लाईनवरती असेच राहा, कारण आता एक मोठी बातमी येते ती पाहूयात. मकरंद पाटील आणि अतुल बेनके हे सध्या शरद पवार यांच्या सोबत आहेत. शशिकांत शिंदे हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत आहेत. मकरंद पाटील आणि अतुल बेनके हे शरद पवारांसोबत असल्याचं कळतंय. कालच्या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत जर कोणी राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी असतील तर ते काही आज शरद पवार यांच्यासोबत आलेले दिसत आहेत. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेतच. वैभव, कोण कोण जे कालच्या शपथविधीसाठी उपस्थित होतं पण आज शरद पवारांसोबत आहेत? श्वेता, आता जी नावं प्रामुख्यानं घेता येतील ज्याच्यामध्ये मकरंद पाटील जे वाईचे आमदार आहेत, मकरंदाबा पाटील, ते जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक बापू पवार, या सगळ्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या शरद पवारांच्या बाजूने आहेत. मकरंद पाटील हे शरद पवार यांच्या गाडीत आहेत. अतुल बेनके यांनी त्यांची भूमिका सदैव साहेबांसोबत जाहीर केली आणि त्यात एक महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. जेव्हा यापूर्वी पवार यांना सोडून सगळे लोक गेलेले होते आणि 7 जण, केवळ 8 आमदार जे आहेत ते शरद पवारांसोबत राहिलेले होते. त्या सगळ्या आमदारांमध्ये एक नाव होतं वल्लभ बेनके, जे अतुल बेनके यांचे वडील होते. तोच वारसा लक्षात घेत आता अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय. काल ते शपथविधीला दिसल्यानंतर अनेक पवार समर्थक आहेत त्यांनी भुवया उंचावलेल्या होत्या आणि पहिल्या शरद पवारांच्या विरोधामध्ये झालेल्या बंडात वल्लभ बेनके, जे अतुल बेनके यांचे वडील आहेत, ते पवारांसोबत होते. याची आठवण सातत्यानं अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते करून देत होते आणि त्याचा परिणाम आपल्याला आज पाहायला मिळाला. अतुल बेनके यांनी पुन्हा अजित पवारांसोबत न जाता शरद पवार यांच्या सोबत असल्याचं जाहीर केलंय. शिरूरचे आमदार जे आहेत अशोक पवार, ज्यांच्या मुलीच्या लग्नापासून या सगळ्या घडामोडी दिल्लीमध्ये घडायला सुरुवात झालेली होती, ज्यांच्या मुलीच्या लग्नाच्या नावानं अजित पवार हे दिल्लीमध्ये थांबलेले होते, ते अशोक पवार सुद्धा दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करतील आणि ते शरद पवारांसोबत असं सांगतील. विधान परिषदेचे आमदार जे आहेत साताऱ्याचे शशिकांत शिंदे, ते अजित पवारांच्या सोबत राहतील असे अंदाज लावले जात होते. मात्र आता सकाळच्या सत्रामध्ये जी माहिती येते त्याच्यानुसार जाताना साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचं जंगी स्वागत करतील. त्यांनी साताऱ्यामध्ये भूमिका जाहीर केली आहे. संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांच्या सोबत असेल असं सांगण्यात आलेलं आहे. पुणे शहर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जी ताजी माहिती येते त्याच्यानुसार पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो डिप्लॉय केलाय. त्या ठिकाणी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेतली जाते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस जे आहेत त्यांची डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे. पुण्याचे अध्यक्ष आणि पुण्यातले बरेच कार्यकर्ते जे आहेत ते आता कराडच्या दिशेनं शरद पवारांच्या सोबत रवाना झालेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रतिसाद जो आहे तो शरद पवार यांना वाढताना दिसतोय. प्रत्यक्षात काल पत्रकार परिषदेनंतर अनेक जण हे खासगीमध्ये बोलत होते, मात्र शरद पवार हे रस्त्यावरती उतरल्यावरती प्रत्यक्षात परिस्थिती जी आहे ती लक्षात येऊ शकेल. नेमकी राष्ट्रवादीची स्थिती काय असेल, जे स्वतः शरद पवारही म्हणत होते की आणखी 2-3 दिवस जाऊ द्यात, 2-3 दिवसामध्ये अंदाज येईल असं समजतंय. शरद पवारांना वास्तविक काल शपथविधीला उपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी स्वतः फोन केलेत, ज्याच्यामध्ये निलेश लंके यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. ते आता नेमकं अजित पवार यांच्या सोबत राहतात की शरद पवारांच्या सोबत येतात हे पाहणं महत्वाचं आहे. अनेक आमदार हे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. नेमकं काय करायचं याबाबतचा अंदाज त्यांना येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये मावळचे आमदार आहेत सुनील शेळके, ते सुद्धा काय करतील हे सांगता येत नाही. वास्तविक ते अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. निलेश लंके अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. मात्र आता हे काय करतील याबाबत प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झाले. शरद पवारांच्या सोबत ते राहणार की अजित पवारांच्या बाबत? बरोबर आहे वैभव, आणि हे ओळखण्यासाठी आता काही घोडा मैदान लांब नाही, कारण 5 जुलैला 2 सभा होणार आहेत एकाच दिवशी. त्यामुळे
कोणते राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी हे अजित पवारांच्या सभेत जातात आणि कोणते शरद पवारांच्या सभेला किंवा बैठकीला जातात हे आपल्याला दिसेलच. आता आपण थेट जाऊयात कराडमध्ये. तिथे ऑलरेडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे की ते शरद पवार कधी तिथे पोहोचतात याची. आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर, आताचं काय चित्र तिथे? श्वेता, काही वेळातच शरद पवार आहेत ते कराडमध्ये प्रीती संगमावरती दाखल होणार आहेत. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर संपूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे सुद्धा या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर शरद पवार हे कालच्या घटनेनंतर आज मोठ्या प्रमाणात आहे ते शक्ती प्रदर्शन करताना आहेत ते दिसून येत आहेत. खरं तर नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र पक्षाच्या बाजूला आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो या आजच्या दौऱ्यातून आहे ते शरद पवार करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी काही वेळातच शरद पवार आहेत ते दाखल होतील आणि प्रीती संगमावरती आहे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आहे ते अभिवादन करतील. आणि त्यानंतर या ठिकाणी मगाशी ज्या पद्धतीने बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना ते नेमका काय संदेश देतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण काल ज्यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी 1-2-3 दिवस जाऊ द्या, त्यानंतर तुम्हाला चित्र लक्षात येईल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती. आणि त्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो शरद पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्ते कराड या ठिकाणी दाखल झालेले आहेत. याद्वारे शक्ती प्रदर्शन करत जरी नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र आमच्या सोबत आहे अशा पद्धतीचा संदेश आहे ते पवार देण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे शरद पवार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात आणि कार्यकर्त्यांच्या समोर काय भूमिका मांडतात हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपला नेता कराडमध्ये येतोय म्हटल्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे शरद पवारांचे समर्थक आहेत ते कराडमध्ये पोहोचलेत. कुठून कुठून आलेत लोक? तुम्ही आहात सकाळपासून तिथे, काय चर्चा आहे? श्रोता, या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र किंवा किंबहुना महाराष्ट्रातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्या या संदर्भातल्या आपण प्रतिक्रिया देऊया. कुठून तुम्ही आलाय? पवार साहेबांना समर्थन द्यायसाठी आलाय? तळवीड या गावावरून आलोय. आम्ही बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पवार साहेबांना समर्थन देण्यासाठी इथं आलो आहोत. काल जी घटना घडली, अजित पवार सोडून गेले, नेते सोडून गेले, त्यानंतर आज काय वाटते? कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटताना पाहायला मिळतात. अजितदादांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की पवार साहेबांना या वयात असताना असा एकदम धक्का देणं. ह्या धक्क्यातून पवार साहेब सावरतील, जनताच पवार साहेबांच्या बरोबर आहे. काय सांगाल? तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय, कशा पद्धतीचं वातावरण आहे? गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आज पवार साहेब इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर येत आहेत. तर गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं? पवार साहेब जरी अजित पवार साहेब जरी पवार साहेबांचे चुलते असले तरी ते राजकारणातले गुरु आहेत. आणि गुरु सगळे शिष्यांना सगळे डाव सांगत नसतो. अगदी शेवटचा एक डाव आपला राखून ठेवत असतो. आणि तो डाव जर पवार साहेबांनी अंगीकारला किंवा स्वीकारला आणि तर अजित पवारांचं पवार साहेबांच्या पुढे काहीही चालणार नाही. साहेब, तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय, काय वाटते? काल जे चित्र या ठिकाणी दिसून आलं होतं त्यानंतर आता पुन्हा पक्ष उभारी घेईल वाटते का? असं तर होतच असते. साहेबांच्या आयुष्यामध्ये अनेकदा या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला काय फार धक्का बसत नाही. पण ज्यांनी 25-25, 30-30 वर्ष सत्ता भोगल्या साहेबांच्या नावावर, त्या लोकांनी या पद्धतीनं वर्तन करावं याच्या इतकं पक्षाचं आणि राज्याचं आणि देशाचं दुर्दैव दुसरं नाही. त्यावेळेला पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे हे राज्य उभं राहील. आणि जे कोणी बंड करून गेलेले आहेत ते कधीच बंडखोरांचा विजय इथं होत नसतो. त्या सगळे घरी परत येतील. त्याच्यामुळं ही सगळी प्रजा जी आहे ती साहेबांवर प्रेम करणारी आहे. आम्ही साहेबांच्या बरोबर आयुष्य काढलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. संघर्ष करणं हा आमचा पिंड आहे, त्यामुळे आम्ही संघर्ष करत आहोत. या ठिकाणी पाहायला गेलं तर संघर्ष करणे हा आमचा पिंड आहे, आम्ही संघर्ष करू राहू आणि जे बंड केलेले आहेत ते सुद्धा पुन्हा परत येतील अशा पद्धतीचा विश्वास कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे शरद पवार साहेब ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी वेगळंच एक वातावरण असेल आणि ते ज्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यावेळी नेमकं काय संबोधित करणार याकडे सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कराडमधलं सगळं वातावरण आपण पाहिलं. शरद पवार यांची वाट पाहतायत त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक. मात्र सध्या सातारा सोडून पुढे गेलेला आहे शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा आणि वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी थांबून
आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारलं जात आहे। अगदी जातीनं शरद पवार यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी त्यांचा कॉन्व्हॉय थांबतोय। NH4 पुणे बेंगळुरू महामार्गावरती सध्या त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे आणि पुण्यापासून सुरुवात झाली ती अगदी कराडपर्यंत पोहोचेपर्यंत वाटेत उभे असलेल्या 100-150 कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पुष्पगुच्छ स्वीकारले जात आहेत आणि स्वागत केलं जात आहे। आणि आता थोड्याच वेळात साधारण अर्धा ते पाऊण तासात कराडच्या प्रीती संगमावरती शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा जाऊन पोहोचेल। तिथे ऑलरेडी त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तिथे शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। यावेळी एक मोठी बातमी येते ती म्हणजे सगळे मंत्री शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत। सत्तेत गेलेले जे मंत्री आहेत ते शरद पवारांना भेटणार असल्याचं कळतंय। पवारांनी जर वेळ दिली तर हे सगळे नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळते। सरकारमध्ये सामील झालेले राष्ट्रवादीचे मंत्री हे शरद पवार यांची भेटीसाठी वेळ मागणार आहेत आणि जर शरद पवार यांनी वेळ दिली तर मग सत्तेत गेलेले मंत्री शरद पवारांना भेटणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसह 9 जणांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता या आमदारांविरोधात राष्ट्रवादीने कारवाई करण्यास पावलं उचलली आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि या 9 सदस्यांना अपात्र करावं यासाठीचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं। ईमेल आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून सुद्धा ही याचिका दाखल केली आणि सोबतच घडलेल्या घडामोडींबाबत निवडणूक आयोगाला सुद्धा कल्पना देण्यात आली आहे। अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची कृती ही बेकायदेशीर आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून केलेली कृती आहे आणि एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा जयंत पाटील यांनी दिली। जयंत पाटलांच्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष आज सुनावणी घेण्याची शक्यता आहे। 9 आमदार म्हणजे ही पार्टी होऊ शकत नाही। 9 MLAs यांनी जी शपथ घेतलेली आहे ही पार्टीच्या प्रेसिडेंटना राज्य आणि राष्ट्रीय प्रेसिडेंटना न सांगता केलेली त्यांची कृती आहे आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं। त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं। संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची। संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं। तर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राज्याच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल झालेत। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली आणि अजित पवारांच्या भूमिकेनं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे। अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या जागी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे। यानंतर आव्हाडांनी त्या 9 जणांविरोधात कारवाईसाठी कंबर कसली आहे। त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला असून तो व्हीप मध्यरात्री 1 वाजता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि कारवाईसाठीची नोटीस सुद्धा दिली। अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आणि त्याचसोबत पक्षाचं प्रतोदपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलंय आणि त्यानंतर मध्यरात्रीनंतर 1 वाजता जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी करून त्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांच्या घरी तो पोहोच सुद्धा केलेला आहे। मध्यरात्रीनंतर अपात्रतेची नोटीस सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पक्षाचे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे। त्याचसोबत विरोधी पक्षनेते पद हे सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आले अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर।
आणखी एक मोठी बातमी येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरचे बॅनर आता हटवले जात आहेत. ज्या बॅनरवरती अजित पवार आणि सरकारमध्ये गेलेल्या इतर नेत्यांचे फोटो आहेत त्यांचे बॅनर्स हटवले जात आहेत. काही कार्यकर्ते आलेत आणि एक शोककळा किंवा तणावग्रस्त वातावरण सध्या दिसून येत आहे. सुप्रिया सुळे या देखील एनसीपीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि तिथे लावलेले जे काही बॅनर्स दिसत आहेत ते सगळे हटवले जात आहेत. मुंबईतलं हे एनसीपीचं मुख्यालय आहे. तिथे सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे कार्यालय आणि तिथे बाहेर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे जे काही बॅनर्स लावण्यात आलेले आहेत ते आता हटवले जात आहेत. जे बॅनर्स राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावलेले आहेत ते आता हटवले जात आहेत. ज्या बॅनरवरती अजित पवार आणि सरकारमध्ये सामील झालेल्या इतर नेत्यांचे फोटो आहेत, काही कार्यकर्ते तिथे जमलेत आणि त्यांच्याकडून हे बॅनर हटवले जात आहेत. एक तणावग्रस्त वातावरण सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचलेले आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. प्रणाली, काय चाललंय तिथे? सुप्रिया सुळे आत्ताच 1 मिनिट झालेलं आहे पोहोचलेल्या आहेत. त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीये. परंतु काल ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारमध्ये प्रवेश केलेला आहे अशा सगळ्यांवर कारवाई करण्याची भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केलेली आहे. शरद पवारांनी तशा पद्धतीची वक्तव्य कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे आणि त्यानुसार आजपासून कारवाईला सुरुवात केली जाईल अशी माहिती मिळते. एक माहिती ही सुद्धा मिळते आहे की ज्या आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलेलं आहे किंवा अजित पवारांबरोबर गेलंय त्यांच्या विरोधात इलेक्शन कमिशनकडे आज तक्रार दाखल केली जाणार आहे. त्या तक्रारीमध्ये यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली असल्याचं सांगितलं जाणार आहे. त्यामुळं ज्या काही पद्धतीची कारवाई शिंदे जेव्हा शिवसेनेतले काही आमदार बाहेर पडले होते राष्ट्रवादी बाबतीमध्ये निर्माण होत. प्रणाली, नीट आवाज येत नाहीये तुमचा. मात्र आता सुप्रिया सुळे नुकत्याच पक्ष कार्यालयामध्ये पोहोचल्यात आणि काही कार्यकर्त्यांकडून हे बॅनर हटवले जात आहेत. त्याची ही दृश्य आहेत. जे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले ज्यावरती अजित पवार आणि सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांचे फोटो आहेत. काही नेत्यांच्या चेहऱ्याला काल काळीमा सुद्धा फासला गेला. असं असते, काही कार्यकर्ते फार उतावीळ असतात. ते एकंदरीत नारेबाजी करणं, चेहऱ्याला काळं फासणं हे काहीतरी उतावीळपणा करत असतात. मात्र काळं फासलं हे तुम्ही सांगितलं, पण ते काळं पुसण्याचं काम सुद्धा आव्हाड साहेबांनी केलं. ही दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. पक्षातल्या कुठल्याही नेत्याचा अपमान उतावीळ कार्यकर्त्यांनी करू नये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षात असे उतावीळ कार्यकर्ते असतात. ते भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं करतात, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण ही चूक केलेली. भाजपचे आमदार असं म्हणतायत, अमोलजी भाजपच्या आमदारांनी सुद्धा दादांची भेट घेतली. सकाळी भाजपच्या आमदारांनी दादांची भेट घेतली. भाजपचे आमदार असं म्हणते की हिंदुत्वाच्या विचाराला प्रेरित होऊनच आमच्यासोबत सगळे आलेले आहेत, राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे. त्याकडे कसं बघताय? भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि बाकीच्यांचं हिंदुत्व नाही असं आहे का? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या टोकाच्या विरोधात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा संघाच्या विरोधात होते, पण काँग्रेससोबत पण त्यांचं गठबंधन झालं नव्हतं. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळेस होते, त्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. याचा अर्थ असा आहे की त्यांनी काही RSSच्या विरुद्धची त्यांची युद्ध थांबवलं नव्हतं. आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रभर सांगणारी लोक आहोत. त्याच्यामुळे हिंदुत्व भारतीय जनता पार्टी जर सांगत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे. मी आज तुम्हाला सांगतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही आमच्या तत्वाशी तडजोड करत नाही. वर्षभर तुम्ही या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलात, अनेक निर्णयांवरती आक्षेप घेतला. त्या सरकार बरोबर आता काम करणार आम्ही घेणारच ना. जिथे चुकीची भूमिका त्यांची असेल त्यावेळेस आम्ही चुकीची भूमिका. महाराष्ट्राला आज गरज होती आदरणीय अजितदादांचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा आदरणीय अजितदादांचं जे प्रशासनावर पकड आहे त्या अभ्यासाची आज महाराष्ट्राला गरज होती. तो निर्णय झालेला आहे. संजय राऊत म्हणतायत मुख्यमंत्री बदलला जाणार आहे. अमोलजी संजय राऊत म्हणतायत मुख्यमंत्री बदलला जाईल. अमोलजी एकच प्रश्न मराठीमध्ये. संजय राऊत असं म्हटलेत की अजित पवार मुख्यमंत्री होतील असं म्हटलंय त्यांनी. अमोलजी संजय राऊत म्हणतात अजित पवार
मला वाटतं अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मी आषाढी एकादशीला पांडुरंगाकडे जसं साखर पण घातलं होतं. आता नंतर डिस्क्वालिफिकेशनचा काय निर्णय येतो, नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यानंतरच्या घडामोडी मी आता काही सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं. अजित पवार के साथ कितने लोग हैं? आज हर साल मैं पवार साहब अजीत दादा इनको गुरु पूर्णिमा के दिन मिलने के लिए आता हूँ. आज पवार साहब यशवंतराव जी चौहान साहब के समाज और आज देवगिरी में सभी विधायक अजीत दादा को मिलने के लिए आ रहे हैं क्योंकि आज गुरु पूर्णिमा का दिन है. ये हो गया पार्ट ऑफ संस्कृति का एक भाग हो गया. अब आप दूसरा सवाल पूछेंगे कि भाई कितने विधायक है क्या. मैं कल से हूँ, यहीं पे हूँ और बहुत सारे विधायक आ रहे हैं अजीत दादा से मिलने. जो लोगों ने कल पाठिंबा अजीत दादा ने, मैं एक मिनट मेरे पूरी बात होने दीजिए, बाद में आप सवाल कीजिए, मेरी लिंक टूट जाती है. मेरे ये कहना है